मी पुन्हा पुन्हा आजही या सांगलीच्या नगरीतून सांगतो, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्याला, तर राजकारणाकडं आम्हाला नाही जायचं, मलाही नाही जायचं, माझ्या समाजाला नाही जायचं. आहे त्या मागण्या द्या, त्या पूर्ण त्याची अंमलबजावणी करा. सगळेश्वरीची अंमलबजावणी करणं, मराठा आणि कुणबी एकच आहे, 83 क्रमांकाला आहे. मराठ्यांची पोटजात कुणबी म्हणून तुम्हाला फक्त शासन निर्णय करायचा, हे करणं खूप साधी सोपी गोष्ट आहे. तुम्ही करणार नसाल तर आमचा नाविलाज आहे. आमच्या पुढं पर्याय नाही, कोणी पण पर्याय सांगा आम्हाला. आज आम्ही 12 महिने होत आहे, आता 11.5 महिने झाले, जवळपास 29 तारखेला 12 महिने होतात. लगातार करोडो मराठ्यांचं आंदोलन सुरू आहे. यापेक्षा काय शांततेनं आंदोलन करायचं आणि किती दिवस? 1-2 दिवस केलं ठीक आहे, म्हणू शकतो आपण. 1-2 दिवस केलं, 8 दिवस केलं, पुन्हा थांबले, पुन्हा 2 महिन्यानं केलं. आम्ही सलग सातत्यानं करतो. मग इतकं शांततेचं आंदोलन करोडो लोक करत असेल, तुम्हाला कळणारच नसलं तर मराठ्यांपुढं पर्याय काय? तर देणारं केंद्र जे ते सत्तेकडं गेल्याशिवाय पर्याय नाही, आणि देणारं गोरगरिबांना बनवल्याशिवाय पर्याय नाही. शेवटी आमचा नाविलाज आहे. त्यांना समजून घ्यायचं, त्यांनी घ्यावं. पण एकदा जर मराठ्याने ठरवलं उभं राहायचं तर एकही सीट कोणाचंच निवडून येऊ देणार नाहीत मराठी. याप्रमाणे तुम्ही छगन भुजबळांना विरोध केलेला आहे. छगन भुजबळ हे अजित पवारांच्या गटातलेच आहेत, पण अजित पवारांना सुद्धा तुमचा विरोध असणार आहे का? आमचा मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या कोणत्याही जातीचा असो, तो मराठ्यांचा असो किंवा कोणाचा असो, त्याला सुट्टी नाही, मग तो कोणी असो. समजा तुम्ही 288 उमेदवार उभे केले आणि त्यात जर का त्याचाच फायदा जर महायुतीला झाला तर पुढचं काय असणार आहे? फायदा तोटा हा सांगता येत नसतो. त्यांनाही नाही ना आम्हाला पण. आता सर्वसामान्याची लाट आहे आणि सर्वसामान्याला वाटतंय की या लढ्यात आपण सहभागी झालं पाहिजे. सत्ता परिवर्तनाच्या लढ्यात आपण सक्रिय झालं पाहिजे, हे प्रत्येकांनाच वाटतंय. नेते प्रत्येक जातीत आहेत आणि प्रत्येक जातीनं सामान्याने ओळखलं. जसं मराठ्यांनी ओळखलं आपलं कोणीच नाही, तसंच सगळ्याच जातीतल्या लोकांनी ओळखलं आता की आपले नेतेसुद्धा काही कामाचे नाही. सर्वसामान्य सगळ्या जाती एकत्र यायला लागल्यात. त्या तुम्हाला 29 ऑगस्टला दिसतील आल्यात की नाही. त्यामुळं पडायचा आणि याचा विषयच नाही. तुम्हाला खात्रीनं सांगतो, मी सीटच येणार नाही त्यांचं. जर मराठ्यांचा 29ला निर्णय झाला तर सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हे लढा जिंकणारे, सामान्य लोकांच्या हातात सत्ता देणार. तुम्ही एखादा पक्ष स्थापन करून निवडणूक लढणार का स्वतंत्र एखाद्या बॅनर खाली निवडणूक लढणार? आम्हाला राजकारण नाही ना करायचं, त्याच्यामुळे पक्ष नाही. सगळे अपक्ष. नाव ठेवावं लागेल. अपक्ष नाव आहे ना, कोणत्याच पक्षाचं नाही असं सामान्य महाराष्ट्रात एकच चिन्ह घ्यायचं असेल काय गरज नाही. करावं लागेल. चिन्हावर काय नसतं. ज्याला नवीन चेहरा द्यायचा आहे, ज्याला पारदर्शक चेहरा द्यायचा उमेदवार म्हणून पक्षाला, मग त्याला जनतेपुढं जायचं आहे. किंवा स्वच्छ प्रतिमेचा आहे, याला मतदान द्या. आमच्याकडं मतं ऑलरेडी आहेत. आम्हाला काय चिन्ह कोणचं असलं तरी गरज नाही. आज घराघरातल्या मराठ्यांनी त्यांना नुसतं कळालं बी तरी त्यांचा पाठ झाला म्हणायचं. म्हणजे तुम्ही पुरस्कृत करू शकता काय उमेदवार अपक्ष सगळे